मनपामध्ये नक्की लोकप्रतिनिधींचं शासन आहे की अधिकाऱ्यांचं आहे? कारण की जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांशी बोलायला जातो, मी लेटेस्टची तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी भाईंदर संवादच्या माध्यमातून जेव्हा ते अधिकाऱ्यांशी बोलायला गेली, अधिकारी सरळ सरळ असं म्हणतात की आम्ही बाईट देणार नाही, आम्हाला अधिकार नाही आहे. म्हणजे मग जनतेच्या प्रश्नाचं निवारण होणार कसं? नाही, विषय असा आहे, अधिकाऱ्यांना प्रेस घ्यायचा अधिकार नाही हे नक्की 100% सत्य आहेत. कारण की हे लोकप्रतिनिधीच प्रेस कॉन्फरन्स घेतात. कमिशनर घेऊ शकतात काही माहिती द्यायची असेल तर. अधिकाऱ्यांना एखादा प्रश्न विचारला तर खुलासा करता येतो, असं नाही की नाही करता येत. त्यांना प्रेस वगैरे घेता येत नाही, कारण की तो काम त्यांचं नाही आहे. तुम्ही बघितलं असेल तर राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, ह्या जे प्रेस कॉन्फरन्स असतात, मंत्री महोदय किंवा प्राईम मिनिस्टर CM हे काय अधिकारी घेत नसतात. परंतु उत्तर न द्यायचं असंही कुठे म्हटलेलं नाही आहे. ठीक आहे, एखादा अधिकाऱ्याने सांगितलं असेल त्याला दुर्लक्ष करा. सर, एखाद्या अधिकाऱ्याचा हा प्रश्नच नाही ना. प्रभाग क्रमांक 1चे अधिकारी, प्रभाग क्रमांक 4चे अधिकारी, नागेश विरकर, मागचा आता बेकायदा बांधकामाबाबतची जी न्यूज झाली, नरेंद्र डोंगरे, त्यांच्याबाबत पण हेच झालं ना सर. म्हणजे प्रत्येक अधिकारी आम्ही बोलायला गेल्यानंतर असंच बोलतात. असं कुठलेही दिवस या शहरात असेल की इल्लिगल बांधकाम पाडलं जात नाही. मी हेही मान्य करतो की इल्लिगल बांधकाम हे चालूच आहे, काय बंद थांबलेलं नाही आहे. परंतु महापालिकाने पण अजून काही हे सोडलं नाही की आपण तोडणार नाही. डेली तुम्ही बघा 6चे 6 प्रभागमध्ये बांधकाम कारवाई चालू आहे. आजच्या तारखेला जनगणना आणि SIR हे दोन्ही चालू आहे. अधिकाऱ्यांचं 70% वेळ ह्याच्यात जातो, 30% त्यांना काम करायला मिळते. आणि त्या 30%मध्ये केवळ बांधकामच नाही तर शहराची इतर जबाबदारीसुद्धा आहे. मग टॅक्स असतील, बाकी असतील, इतर गोष्टी सगळ्या आहे. तरी पण हे आम्ही राहणार नाही. काही ना काही त्यासाठी उपाययोजना करू, एक्स्ट्रा मॅनपॉवर हायर करू, कॉन्ट्रॅक्टवर करू, पण इलिगल बांधकामाला कोणी सपोर्ट करणार नाही. मला सर एवढंच विचारायचं आहे की जे अधिकारी आहे त्यांच्यावरती काही कारवाई होईल का? नक्की त्यांचा दोषी ठरला त्यांच्यावरही कारवाई होईल, सस्पेंड होईल.